तुम्ही सुद्धा यावर्षी घरी गणपती बाप्पांना आणणार आहात, तेही पहिल्यांदाच. तर थांबा, गणपतीची मूर्ती आणताना या गोष्टींना लक्षात ठेवूनच गणपती बाप्पा घरी आणा. मूर्तीची निवड करताना खास करून ती कुठे खंडित तर नाही ना? हात, पाय, बोटे व्यवस्थित आहेत ना? सोंड व्यवस्थित आहे ना? आणि याशिवाय गणपती बाप्पांच्या जवळ उंदीर मामा पण बसलेले आहेत ना? हे व्यवस्थित बघून घेऊन या. उगाचच वेगवेगळ्या आकारांची गदा उचलताना वेगवेगळ्या प्राण्यांवरती बसलेले गणपती बाप्पा घरी आणायचं टाळा. कारण आपण 10 दिवस गणपती बाप्पांची पूजा करतो, त्यासोबतच त्या हिंस्र प्राण्यांची देखील पूजा होते. त्यामुळे घरामध्ये क्लेश, कलह, भांडण, तंटे वाढतात आणि मग आपण म्हणतो, की गणपती बाप्पा घरी आले तरी माझ्या घरी हे असं का होते? म्हणूनच शेंद्री रंगाची मूर्ती तुम्ही आणू शकता, सफेद रंगाची मूर्ती आणू शकता. एकदम निवांत, आरामदायक अशा आसनात बसलेले गणपती बाप्पा सगळ्यात चांगले आणि शुभ फळ देणारे असतात.